सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान। आज पुन्हा एकदा आपल्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या हृदयाशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आयोजकांचे आभार। काल आपल्या देशाच्या संसदेमध्ये एक ऐतिहासिक दिवस उजाडला, ज्या दिवसाने संपूर्ण देशातच नव्हे तर जागतिक स्तरावरती आपल्या देशातील राजकीय क्षेत्रातील बिकट अवस्था आपल्याला या ठिकाणी संपूर्ण जगाने पाहिली। ज्या पद्धतीनं राज्यसभा आणि लोकसभेमधील जवळपास 300 खासदार यांनी परवाला जाहीर केलं होतं की आम्ही उद्या म्हणजे काल संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत आम्ही मोर्चा काढून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी आपली कैफियत मांडणार। विशेषतः ज्या ठिकाणी राज्यसभा लोकसभा अर्थात संपूर्ण लोकप्रतिनिधीचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये बसूनच सर्व काही त्या ठिकाणी विचार विनिमय, वाद विवाद, मतदान, गुप्त मतदान, आवाजी मतदान या सर्व प्रकारच्या लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी संघर्ष असेल किंवा विरोधकांचा आवाज असेल त्या ठिकाणी व्यक्त होत असतो। परंतु देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या या 75 वर्षाच्या राजकीय प्रवासात आणि एकंदरीत सर्वच प्रकारच्या प्रवासामध्ये या देशामध्ये कालचा दिवस म्हणजे एक प्रकारे लोकशाहीच्या पराभवाचा दिवस आहे का काय, अशा पद्धतीने या ठिकाणी विश्लेषण करावं लागणार आहे। जेव्हा याच ज्या कारणासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर विरोधी पक्षाने, इंडिया आघाडीच्या पक्षाने जो मोर्चा काढला, याच कारणासाठी गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकील संघ असेल, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर उच्च न्यायालयातील वकील संघ असेल, त्याचप्रमाणे भारतीय जनता, विशेषतः महाराष्ट्रातील जनता, सर्वसामान्य जनता याच कारणासाठी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि देशातील इतर राज्यांच्या निवडणुकीच्या पूर्वी या दिल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघाच्या लोकांनी सुद्धा, वकिलांनी, बामसेफच्या वामन मेश्राम साहेबांनी, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मी स्वतः या ठिकाणी या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये पहिल्यांदा 2023च्या मे मध्ये या मुख्य निवडणूक आयोगाला, माननीय राष्ट्रपती यांना, माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय प्रधानमंत्री, माननीय राज्यपाल महाराष्ट्राचे, माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, त्याचबरोबर मानवी हक्क आयोग, ह्युमन राईट्स कमिशन या सर्वांना मी जवळपास 3,500 लोकांच्या स्वाक्षरी मोहीम राबवली की आम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर निवडणुका न घेता आमचं मतदान बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाला खास करून आणि इतर सर्व संविधानाच्या घटक पक्षांना मी या ठिकाणी मेल करून आणि बाय पोस्ट, स्पीड पोस्टने पाठवून जवळपास 3,500 लोकांच्या स्वाक्षऱ्या मोहीम आणि स्वतः त्या ठिकाणी निवेदन पाठवलं होतं। आणि त्या निवेदनामध्ये सांगितलं होतं की येत्या 28 नोव्हेंबर 2023ला जर तुम्ही तोपर्यंत या ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची घोषणा करणार नाहीत, तोपर्यंत मी 28 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला बसेल, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पत्र पाठवलं। आणि शेवटी 28 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी काय हटवली नाही ईव्हीएम, कारण येणाऱ्या 24च्या लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुका समोर येणार होत्या, म्हणून हे 28 नोव्हेंबर पर्यंत मी त्यांना सांगितलं होतं। शेवटी 28 नोव्हेंबरला मला आमरण उपोषणाला बसावं लागलं आणि मी बसलो। 20 दिवसानंतर ते सोडलं आणि शेवटी त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून संविधान रॅली काढली, ईव्हीएम हटाव संविधान बचाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला 2024च्या मार्चमध्ये। सांगायचं तात्पर्य हे की ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये
या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधात तिला हटविण्यासाठी अनेकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, संघर्ष केला, रस्त्यावर उतरलो. त्यावेळेस हाच जो आज इंडिया आघाडीचा जो काही घटक पक्ष आहेत त्यांना याचं गांभीर्य त्यावेळेस वाटलं नाही. ही फार दुर्दैवाची आणि शोकांतिकेची गोष्ट आहे. जेव्हा जनता रस्त्यावर उतरू शकते, हालाकी जनतेचा उद्देश आणि आजच्या इंडिया आघाडीच्या संपूर्ण विरोधकांचा उद्देश एकच आहे. उद्देश एकच की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हटली पाहिजे आणि आमच्या मताचा अधिकार पारदर्शकपणाने आमचा संरक्षित असला पाहिजे. हा एकच उद्देश आमचा सर्वांचा आहे. परंतु मग आम्ही जेव्हा जनतेच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून जेव्हा ईव्हीएम हटविण्यासाठी आम्ही 2024च्या अगोदरचे जे काही संघर्ष केले, जे काही आम्ही रस्त्यावर उतरलो, त्यावेळेस याच विरोधी पक्षांना आम्ही केलेल्या आंदोलनाची समर्थन करण्यासाठी गरज का नाही भासावी? का गरज भासली नाही? जेव्हा आम्ही दूरदृष्टीने विचार करत होतो, हालाकी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षांनाच याचा लाभ होणार होता, परंतु त्यांना समजला नाही. तेव्हा का समजला नाही? त्याचं कारण हे की आम्ही जो काही संघर्ष करत होतो ईव्हीएमच्या विरोधामध्ये, तो यासाठी होता की लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी, अर्थात आमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद 12 ते 32च्या माध्यमातून जो काही आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे, या संपूर्ण अधिकारामध्ये सर्वोच्च स्थान जर कोणत्या अधिकाराला असेल तर ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. आणि याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारामुळे आम्हाला सर्वोच्च स्थान मिळालेलं आहे, मताचा अधिकार. आणि हा मताचा अधिकार सर्वोच्च स्थानी या मूलभूत अधिकारांमध्ये असल्यामुळे या मताच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी आम्ही जनतेच्या माध्यमातून, उलट माननीय मोहम्मद प्राचा असतील, माननीय वकील सर्वोच्च न्यायालयाचे वकील असतील, माननीय वामन मेश्राम साहेब असतील, माननीय अनेक मिश्राजी सर असतील, त्याचबरोबर त्याचबरोबर परखड आणि निर्भीड बोलणारे पत्रकार असतील, आदरणीय दीपक शर्मा सर असतील, अशोक वानखेडे सर असतील, निरंजन टकले सर असतील, विवेक देशपांडे सर असतील, त्याचप्रमाणे उमाकांत लखेडे सर असतील, माझ्यासारखे अनेक कार्य करणारे. तर यांनी जे काही या सर्वांनी मिळून रस्त्यावरची लढाई ही लोकसभा आणि इतर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा आम्ही 2024 मध्ये 23 मध्ये केली होती, त्यावेळेस मात्र याच विरोधी राजकीय पक्षांनी त्यावेळेस पाठिंबा दिला नाही किंवा समर्थन केलं नाही. परंतु आम्ही बघा, जे काही बोटावर मोजण्या इतके जागृत पत्रकार असतील किंवा कार्यकर्ता असेल, तो दूरदृष्टीने हा विचार करतो की आम्ही या संविधानाच्या माध्यमातून जो आम्हाला मताचा अधिकार मिळाला आहे तो आमच्या सर्वोच्च स्थानी आहे आणि त्याचं रक्षण आणि त्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. याच भावनेने, कारण लोकशाहीचा संपूर्ण जो काही डोलार आहे, स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता या सर्व संकल्पना आविष्कारित करण्यासाठी जी काही लोकशाही आहे, जे काही संविधान आहे, त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. याच माध्यमातून, याच नैतिक कर्तव्यामधून मूलभूत हक्काचं संरक्षण करण्याची आमची जबाबदारी आणि त्या पद्धतीने आम्ही त्या वेळेस केलेलं. आणि कालच्या या इंडिया आघाडीच्या आणि विरोधी पक्षाच्या या रस्त्यावर उतरण्याच्या लढाईला मी तर सलाम ठोकेन, मी तर निश्चितपणे त्या ठिकाणी समर्थन करणारच. परंतु आज या ठिकाणी जेव्हा आम्ही दूरदृष्टीपणाने विचार करतो, त्यावेळेस असं वाटतं की या भाजपाला, या RSSला, या मोदी शहाला ओळखण्यामध्ये आमचा विरोधी पक्ष का कमी पडतो? जनता ओळखू शकते यांना. सर्वसामान्यातला सर्वसामान्य नागरिक या RSSला, या मोहन भागवतला, या मोदीला, या शहाला, या संपूर्ण व्यवस्थेला, मग ते सर्वोच्च न्यायालयाचे CJI असतील, निवडणूक आयोगाचे संपूर्ण केंद्रीय निवडणूक आयोग असेल, राज्य निवडणूक आयोग असेल, राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, या सगळ्यांना सर्वसामान्यातला सर्वसामान्य नागरिक जनता ओळखू शकते. परंतु तुम्ही विरोधी पक्ष असून, तुम्ही संपूर्ण विकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडिया आघाडी असून तुम्ही का ओळखू शकत नाहीत? का नाही ओळखू शकत? आज आदरणीय राहुल गांधी यांनी त्या ठिकाणी अनेक प्रूफ दाखवले इलेक्शन कमिशनला, कशा पद्धतीने झिरो ऍड्रेस ही त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं परवाच्या बैठकीमध्ये, आणि त्यानंतर हा मोर्चा निघाला. खूप चांगली गोष्ट आहे. परंतु हे जे सगळं कटकारस्थान आहे, हे जे तुम्ही आज जे काही तुम्ही प्रयत्न करतात इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये, हे प्रयत्न जे आज केले, काल केले, परवा केले, हे सगळे प्रयत्न जर तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या अगोदर केला असतात तेव्हाही पुरावे होते. मध्य प्रदेशच्या निवडणुकीचे, राजस्थानच्या निवडणुकीचे, तेलंगणाच्या निवडणुकीचे, छत्तीसगडच्या निवडणुकीचे पुरावे होतेच ना. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी जवळपास 23,000 तक्रारी या निवडणूक आयोगाकडे दिलेल्या होत्या. 23,000, 15,000 मध्य प्रदेशच्या आणि 8,000 राजस्थानच्या.
एवढ्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या असताना पुराव्यासहित त्यावेळेस जर या इंडिया आघाडीनं काल जे काम केलं, 3 दिवसापासून जे मीटिंग मध्ये जे काम केलं ते जर त्यावेळेस केलं असतं तर आज या लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा मोदी प्रधानमंत्री कधीच झाले नसते. या ठिकाणी तुम्ही सत्तेमध्ये बसला असता. या राज्यामध्ये ईव्हीएम मुख्यमंत्री कधी बसला नसता. केंद्रामध्ये ईव्हीएम प्रधानमंत्री बसले नसते. आज या ईव्हीएमचं मंत्रिमंडळ केंद्रात आणि राज्यामध्ये आज आमच्या राज्याला आणि देशाला संपूर्ण वेठीस धरलेलं आहे. आणि जेव्हा हे कळलं पुढची पावलं, त्यावेळेस मग तुम्ही संसद ते निवडणूक आयोग यांच्यावरती मोर्चाच्या माध्यमातून पुरावे घेऊन त्यांना जाब विचारण्यासाठी चाललात. अहो, आम्ही तुमच्यासाठीच करत होतो ना. आम्हाला काही निवडणुका लढवायच्या नव्हत्या. आम्हाला काही अप्रत्यक्षरित्या तुम्हालाच फायदा होणार होता त्याचा. परंतु आम्ही या मताचे आजही आहोत, मागे होतो आणि पुढेही राहू. आम्ही भारताचे लोक या नात्याने स्वतःप्रत अधिनियमित आणि अंगीकृत करण्यासाठी आम्ही तटस्थ आहोत, कायम आहोत, ठाम आहोत. आणि त्या माध्यमातून आम्हाला एवढंच म्हणायचंय, 543 ज्या काही लोकसभेच्या जागा आहेत, 288 ज्या काही महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा आहेत, ह्या सर्व जागा कोणत्याही एका पक्षाला जाऊ द्या, हरकत नाही. पण मतपत्रिकेवर मतदान पाहिजे, मताचा अधिकार पाहिजे. हा आमचा अट्टहास, हा आमचा आग्रह शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहणार आहे. भलेही उद्या येन केन प्रकारे देशामध्ये राजकीय भूकंप होऊ द्या, राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ द्या, काँग्रेसचं सरकार येऊ द्या, इंडिया आघाडीचं सरकार येऊ द्या, घेणं देणं नाही आम्हाला. आम्हाला घेणं आहे या देशातल्या प्रत्येक मतदाराच्या मताचा अधिकार ईव्हीएम वर नसून मतपत्रिकेवर झाला पाहिजे. हाच शेवटच्या श्वासापर्यंत आमचा दृढ संकल्प आणि तटस्थ कायम विचार असेल. सत्तेवर कोण येतं याच्याशी संबंध नाहीये, कोणत्या पक्षाचं सरकार येऊ याच्याशी संबंध नाहीये, 4थ्यांदा नाही 8व्यांदा सरकार येऊ द्या. पण तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या ईव्हीएमला हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्याची भाग पाडण्याची कृती त्यांच्याकडून करून घ्यावी लागणार आहे. तुमचा इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असेल, आम्हाला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. घेणं देणं आम्हाला हे आहे की आम्हाला या मताच्या अधिकाराचं संरक्षण करणं हा आमचा सर्वोच्च आणि महान आणि मूलभूत अधिकार आहे. अहो, तुम्ही या RSSचे, मोदीचे, मोहन भागवतचे, शहाचे ह्याचे तुम्ही अजूनही षडयंत्र समजून घेतलेले नाहीत. समजून घेण्यामध्ये तुम्ही कमी पडलात. आमच्यासारख्याकडून समजून घ्या. दीपक शर्मा साहेब असतील, अशोक वानखेडे सर असतील, यांच्यासारख्याकडून तुम्ही समजून घ्या यांची कूटनीती षडयंत्र पुढचे काय आहेत ते. जर तुम्हाला तसं वाटत नसेल तर, कारण ही नीती साधी नाहीये. ही संपूर्ण लोकशाही संपवण्यासाठी जे षडयंत्र आहेत या सर्वांचे. आज तुम्ही 300 खासदार संसदेच्या सभागृहाच्या बाहेर आलेत, रस्त्यावर उतरले. ही खरोखर देशाची लोकशाही किंवा संविधान टिकविण्याचे हे सर्वस्वी प्रयत्न आहेत, असलेच पाहिजेत. जर सभागृहामध्ये तुमचा आवाज दाबला जात असेल तर तुम्ही रस्त्यावर आलंच पाहिजे. कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयापेक्षा, संसदेपेक्षा, राष्ट्रपतीपेक्षा, प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळापेक्षाही रस्त्यावरची लढाई ही सर्वोच्च स्थानी असते. हे जगाच्या इतिहासानं दाखवून दिलेलं आहे. कशासाठी? आमच्या देशाच्या सर्वसामान्य सर्व जनतेच्या हक्काचं संरक्षण करण्याचं हत्यार जर असेल तर रस्त्यावरची लढाई. आणि हे तुम्ही दाखवून दिलंय. आणि 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जनतेने दाखवून दिलेलं आहे. फक्त वाईट याचं वाटतं की जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो होतो त्यावेळी जर तुम्ही सोबतीला असतात तर आज या देशाचं चित्र पलटलेलं दिसलं असतं. निश्चित असो, हरकत नाही. तुम्ही काल मोर्चाच्या माध्यमातून सहभागी झालात, पोलिसांनी तुम्हाला अटक केली, सोडून दिली. परंतु हा जो काही मोर्चा झाला, ही जी काही चळवळ झाली, हे काही रस्त्यावरचं आंदोलन झालं आणि तेही विशेषतः संसदेच्या खासदारांकडून झालं, हे नोटीस जगाचं माध्यम करत आहे. जागतिक माध्यमावरती याची नोटीस झालेली आहे. जेव्हा विचार करा, अहो याच आमच्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना अमेरिकेमध्ये काँग्रेसच्या समोर जेव्हा भाषण द्यायचं होतं त्यावेळेस त्या काँग्रेसच्या सभागृहाच्या 75% खासदारांनी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकलेला होता.
बहिष्कार. त्याचं कारण काय होतं की 12 वर्षापूर्वी याच मोदीवरती गोध्रा हत्याकांडामुळं 10 वर्षाची अमेरिकेमध्ये प्रवेशाची बंदी टाकलेली होती. आणि असा व्यक्ती आज येणं प्रकारे म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असेल, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मताची चोरी असेल, त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला हाताशी धरून सर्वतोपरी मतदार याद्यामध्ये घोळ करणे असेल, ह्या अनेक माध्यमातून या ईव्हीएमला हॅक करणं असेल, अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून आज तिसऱ्यांदा केंद्र सरकार या देशामध्ये सत्तेवर बसलेलं आहे. आणि राज्यामध्ये सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं येणं प्रकारे, मग ते ईव्हीएम हॅकिंग सेटिंग असेल, त्याचप्रमाणे मतदार याद्यांचा घोळ असेल, किंवा मतदारांना गहाळ करणं असेल, किंवा नवीन मतदारांच्या याद्यामध्ये त्यामध्ये घुसखोरी असेल, या अशा अनेक येणं प्रकारच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात सुद्धा हे ईव्हीएम फसवणूक मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांचं मंत्रिमंडळ सत्तेमध्ये बसलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या जगामध्ये जेवढे काही लोकशाहीवादी देश आहेत, त्या संपूर्ण लोकशाहीवादी देशामध्ये आपला भारत देश लोकशाहीवादी देश म्हणून या ठिकाणी त्यांच्या रांगेमध्ये जाऊन बसलेला आहे. परंतु आजपर्यंत कधी कुठल्या देशामध्ये, जगातील कुठल्याही देशामध्ये झालेलं नाही की त्या देशामध्ये त्यांच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. आपण पाहिलंय, जनता रस्त्यावर उतरली त्यांच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी. परंतु मताच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी जनतेच्या ऐवजी खासदार लोक भारताच्या संसदेमधले रस्त्यावर उतरतात. ही एकमेव जगातली आजची गोष्ट आहे, एकमेव. आणि या एकमेव गोष्टीला जगाने नोटीस केलेलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या देशातली लोकशाही आणि संविधान संपण्याच्या मार्गावर आहे. आणि तिला वाचविण्याचं आणि तिला टिकवून ठेवण्याचं कर्तव्य आम्ही भारताचे लोक आणि स्वतः प्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याचं जी शपथ आम्ही दररोज घेतोय, त्या शपथेचे एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोगातून सिद्ध करण्याची वेळ आलेली, आचरणातून सिद्ध करण्याची वेळ आलेली. आणि म्हणूनच या कालच्या संसदेच्या पासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जे काही खासदार लोकांनी 300 मोर्चा काढला, त्याला एक ऐतिहासिक महत्व या ठिकाणी मानलं जाणार आहे. आपण पाहतो की या देशामध्ये गेल्या 75 वर्षाच्या इतिहासात विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असतील, ह्या दोघांच्याच माध्यमातून लोकशाही टिकवल्याचा भास केला जातोय. आणि खरं ते प्रयोगातून सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आपण पाहतो की राजकीय पक्ष जे विरोधक आहेत, सत्ताधारी आहेत, ह्या दोघांच्या संघर्षामध्येच सर्व काही लोकशाही टिकून होती. परंतु 2019 पासून आणि त्यातल्या अजून 2014 पासून या 24 पर्यंत विरोधी पक्ष मजबूत नाहीच. कारण विरोधी पक्ष मजबूत नसल्यामुळं आणि सत्ताधारी पक्ष पाशवी बहुमतामुळे मजबूत असल्यामुळं संसदेमध्ये, सभागृहामध्ये विरोधी पक्ष आहे काय नाही काय, ते किती ओरडतील, आपटतील, पाय आपटत निघून जातील, याविषयी या सत्ताधाऱ्यांना काहीही घेणं देणं नाही. मग शेवटी झालं काय, ज्या ठिकाणी विरोधक कमकुवत, ज्या ठिकाणी विरोधक नसतील, मग ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असू द्या, विधानमंडळात असू द्या, किंवा केंद्राच्या संसदेमध्ये असू द्या, त्या ठिकाणी जर विरोधकच नसतील, मग त्या लोकशाहीला विरोधी पक्ष नसला तर लोकशाही म्हणता येणार नाही. ती लोकशाही असूच शकत नाही. जिथं विरोधी पक्ष नाही तिथं लोकशाही असू शकत नाही. त्या ठिकाणी एकाधिकारशाही. बस, जसं उत्तर कोरिया आहे त्या पद्धतीनं. म्हणजेच स्पष्ट भूमिका ही आहे की आमच्या देशामध्ये आजच्या घडीला लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी जनता तर रस्त्यावर उतरतेच, परंतु आज ही वेळ आलेली आहे की सभागृहामध्ये संसदेच्या सत्ताधारी लोक ऐकायला तयार नाहीत. आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आमच्या मताची चोरी होऊन त्या ठिकाणी आम्हाला सत्तेपासून डावललं जातंय, या भूमिकेसाठी विरोधी पक्ष यांनी काल हा मोर्चा काढला आणि अनेकांना अटक केल्यानंतर 2 तासांनी सोडून दिलं. सांगायचं तात्पर्य हे की आमच्या देशातील लोकशाही आणि संविधान या विरोधी पक्षांच्या किंवा इंडिया आघाडीच्या किंवा महाविकास आघाडीच्या भरोशावर आपल्याला राहता येणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला या संविधानातून जागृती करून स्वतःला अधिनियमित अंगीकृत करून आपल्याला या माध्यमातून जागृत व्हावं लागणार आहे. उद्या जर प्रधानमंत्री राहुल गांधी झाले आणि काँग्रेसचं आणि त्यांच्या मित्र पक्षांचं केंद्रात सरकार आलं आणि महाराष्ट्रात सुद्धा तीच अवस्था झाली, मग आम्ही संविधान जागृती सोडणार का? नाही ना. कारण
2014च्या अगोदर एक पंचवार्षिक जर सोडली तर संपूर्ण 55 ते 60 वर्षाच्या इतिहासामध्ये केवळ आणि केवळ काँग्रेसचं सरकार या केंद्रामध्ये आणि राज्यात आहे. परंतु त्यांनी या संविधानाच्या माध्यमातून काही अनुच्छेदाचं उल्लंघन करून आपल्या सोयीनुसार त्याचा वापर केला. परिणामी या भाजपाचं पिल्लू जन्माला आलं. यांनी जर 100% संविधानावरती देश चालवला असता तर आज याची निर्मिती झाली नसती आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या विनंतीला मान दिला असता पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या काळी, तर निश्चितपणे आरएसएसचा सुद्धा जन्म झालेला नसता. मग अशा अवस्थेमध्ये या विरोधी पक्षांनी या संविधानाला आणि लोकशाहीला वाचविण्यासाठी नव्हे तर त्यांचं अस्तित्व नष्ट होताना वाचविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आज काल जे काही इंडिया आघाडीच्या खासदारांनी जो काही मोर्चा काढला, त्या मोर्चा काढण्याच्या मागचा खरा उद्देश काय? जनतेच्या मताचा अधिकार हिरावून घेतला म्हणून आम्ही मोर्चा काढला असा अजिबात म्हणता येणार नाही. असा जर अर्थ काढायचा असता तर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जे काही आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये सक्रिय पद्धतीनं सहभाग नोंदवून या निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर निवडणुका घ्यायला भाग पाडला असता. परंतु आता यांना, या विरोधी पक्षांना आणि इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांना यांना स्वतःचेच अस्तित्व आणि अस्मिता नष्ट होण्याच्या मार्गावर जेव्हा आली असं कळलं, असं जाणवू लागलं, तेव्हा यांनी मग या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कशी मताची चोरी झाली याचे पुरावे गोळा केले आणि त्या पुराव्याच्या आधारे निवडणूक आयोगाला जाब विचारणे आणि त्याचप्रमाणे त्याच्यासाठी मोर्चा काढणे आणि या संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चाच्या माध्यमातून जाब विचारणे, हे जे काही सगळं या ठिकाणी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीने केलं ते त्यांच्या दुकानं बसण्याच्या परिणामासाठी, बसू नये म्हणून. हालाकी मी पहिलेच सांगितलेलं आहे की काहीही का असेना, कोणत्याही कारणानं का असेना, परंतु ईव्हीएम हटविण्यासाठी किंवा निवडणूक आयोगाकडून झालेल्या मताच्या चोरीच्या जाब विचारण्यासाठी कुठल्याही कारणासाठी का असेना त्यांनी जाब विचारला, हे महत्वाचं आहे. मोर्चा काढला, हे महत्वाचं आहे. निवडणूक आयोगाला जाब विचारून त्यांना त्यांच्या पद्धतीनं जाब विचारला, हे महत्वाचं आहे. परिणामी आमच्या मताचा अधिकार संरक्षित राहिला, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे जनता आणि विरोधी पक्ष या दोघांच्या संगनमताने जर या व्यवस्थेला जाब विचारण्याची वेळ आली तर त्याच्या पुढे आपल्याला मागे पुढे पाहता येणार नाही. कारण शेवटी आम्ही भारताचे लोक, आमच्या मताचा अधिकार संरक्षित पाहिजे आणि विरोधी पक्ष, लोकशाहीत विरोधी पक्ष सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे जो सत्ताधारी आहे. म्हणून विरोधी पक्ष आणि जनता या दोघांनी मिळून जे काही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे आणि येणार आहे त्यामध्ये सर्वांनी मिळून सहभागी होणं भाग आहे. मी तर एवढं सांगेन की आमच्या मताचा अधिकार जर सुरक्षित आम्हाला ठेवायचा असेल तर आम्हाला 2029 पूर्वी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि त्याच्यापूर्वी होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुका विधानमंडळाच्या, त्या निवडणुकामध्ये ईव्हीएमला हटविण्यासाठी शेवटपर्यंत आमचा जीव जरी जात असला तरी त्या जीवापेक्षा हा मताचा अधिकार महत्वाचा आहे, हे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यामुळं या मताच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आम्ही जीव सुद्धा या ठिकाणी गहाण ठेवण्यासाठी तयार आहोत. आणि म्हणून या सर्व प्रकारच्या प्रयत्नांना यश आलं पाहिजे. यश येण्यासाठीच ही लढाई आहे. मग इंडिया आघाडी असेल केंद्रात, महाराष्ट्रात महाविकास आघाडी असेल, विरोधी पक्ष असतील आणि जनता आणि माझ्यासारखे संपूर्ण आशांनी मिळून 2029ला ज्या काही लोकसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस मतपत्रिकेवरच निवडणुका झाल्या पाहिजे, मतदान झालं पाहिजे. याच शेवटच्या कारणासाठी आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. जसं मी मागे सांगितल्याप्रमाणे आता सांगतो, आठवण करून देतो, इथपर्यंत लढाई का आली, इथपर्यंत संसदेतल्या खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती मोर्चा का काढावा लागला, याचं एकच उदाहरण पुन्हा एकदा मी सांगतो आपल्याला. कोणतं आहे की जेव्हा हरियाणाच्या निवडणुका लागल्या होत्या त्या निवडणूक प्रचारामध्ये तत्कालीन आणि आत्ताचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी हरियाणाच्या निवडणूक प्रचारामध्ये प्रचार सभेत भाषण करताना स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की छत्तीसगढ़ में जो हुआ है वही हरियाणा में होने जा रहा है. सारी व्यवस्थाएं हमारे पास है, हमने सारा इंतजाम करके रखा है. 8 अक्टूबर को जब ईवीएम खुलेगी तब कांग्रेस रोएगी और कहेगी कि इनको ईवीएम ने ही जिताया है. अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यावेळेस आत्ताचे आणि
तत्कालीन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केलं होतं. आणि जेव्हा 8 ऑक्टोबरला मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळेस हरियाणातल्या 60 जागांपैकी मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पहिल्या 1 तासामध्ये पोस्टल बॅलेटच्या निवडणुका होत्या, मतमोजणी होती. आणि त्या मतमोजणीनुसार पहिल्यांदा काँग्रेस पक्ष आणि त्याचा मित्र पक्ष टॉपवर होता आणि भाजप आणि त्याचा मित्र पक्ष बॉटमला होते. जेव्हा खरोखरच सकाळी 8:30-9 वाजता 9:30 वाजता ईव्हीएम उघडली त्यावेळेस हळूहळू काँग्रेस आणि त्याचा मित्र पक्ष खाली यायला लागलं, भाजप आणि त्याचा मित्र पक्ष वरती जाऊ लागलं आणि शेवटी भाजप आणि मित्र पक्ष टॉपला राहिले आणि काँग्रेस आणि मित्र पक्ष बॉटमला आले. ही शेवटपर्यंत लीड राहिली आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत भाजपला आणि मित्र पक्षाला मिळालं. आणि जेव्हा याचा निकाल आला त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या कार्यालयासमोर येथील मुख्यमंत्री तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आताचे मुख्यमंत्री ईव्हीएम मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिठाई वाटप केली, फटाके फोडले आणि त्यात सांगितलं की छत्तीसगढ़ में जो हुआ था वही हरियाणा में हो चुका है और अगली बार महाराष्ट्र में यही होने जा रहा है. आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत जेव्हा निवडणूक प्रचारामध्ये आमचे प्रधानमंत्री ईव्हीएम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमरावतीच्या विदर्भामध्ये जेव्हा निवडणूक प्रचारासाठी आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं कि छत्तीसगढ़ में जो हुआ था वही हरियाणा में हुआ है और हरियाणा में जो हो चुका है वही महाराष्ट्र में होने जा रहा है और महाराष्ट्र की जनता पहले जितने भी सीट थी उससे कई ज्यादा हमें जिताने वाली है असं सांगितलं. आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मतमोजणी आली आणि 288 पैकी 235 जागा या भाजपच्या मित्र पक्षाला स्पष्ट पाशवी बहुमताने मिळाल्या. बघा 288 पैकी बहुमत कितीला आहे? 145 ला. ज्या पक्षाच्या किंवा ज्या मित्र पक्षांच्या मिळून 145 जागा होतील त्यांचं स्पष्ट बहुमत येतील, त्यांचं सरकार या ठिकाणी ताबडतोब विराजमान होतं. परंतु या ठिकाणी भाजप आणि मित्र पक्षाला 288 पैकी 232 ते 35 जागा मिळून सुद्धा 20 दिवस सरकार स्थापनेसाठी गेले आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की यांना आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन ही जी म्हण आहे अगदी त्याच पद्धतीने झालं. यांना वाटलं की आम्हाला 145 ते 160 जागा यायला पाहिजे, 232-35 आल्या. तोंडात बोटं घातली यांनी स्वतः. हे कसं शक्य झालं? आणि निर्लज्जपणे शंड आणि निबळट ईव्हीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचं ईव्हीएम मंत्रिमंडळ जे ज्या खोकेवाल्याचं मंत्रिमंडळ होतं एकनाथ शिंदेचं आणि त्यांनी खरोखरच जर त्या ठिकाणी शिवसेनेतून बंडखोरी करून जेव्हा गट स्थापन केला आणि त्यांच्यामध्ये खरोखरच मर्दुमकी असती तर आसामला आणि गुवाहाटीला आणि सुरतेवरून गेले नसते. इथंच राहून त्यांनी बंडखोरी करून मर्दुमकीनं मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ स्थापन केलं असतं. पण नाही, त्यासाठी त्यांना पळपुटेपणाचा सुरतवरून आसाम गुवाहाटीला जावं लागलं. इथंच सर्व काही पाणी जिरलेलं दिसतंय. म्हणून शेवटी एकच सांगतो की काल जो काही इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेपासून निवडणूक कार्यालयापर्यंत जो काही मोर्चा निघाला तो मोर्चा स्तुत्यच आहे. शेवटी या देशातील जनतेच्या मताच्या अधिकाराचं संरक्षण करणार आहे. म्हणून मी त्याला समर्थन देतो. आणि तुम्ही यापुढं म्हणजे इंडिया आघाडी असेल किंवा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असेल या सर्वांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की जेव्हा यापुढं जेव्हा या निवडणूक आयोगाच्या विरोधात, केंद्र सरकारच्या विरोधात, सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात जेव्हा आपण मताच्या अधिकाराच्या संरक्षण करण्यासाठी ईव्हीएमच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी आम्ही जेव्हा संघर्ष करू त्यावेळेस तुम्ही सुद्धा सोबत असला पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही सोबत असाल आणि आम्ही सोबत असू आपल्या सर्वांच्या जनतेच्या आणि या विरोधकांच्या एकमतामुळं एकीमुळं निश्चितपणे या ईव्हीएमला 2029 पर्यंत हटविल्याशिवाय राहणार नाही. हा एवढा दृढ विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय